So as we have already discussed about the typical bacterial cell structure, तर टिपिकल बॅक्टेरियल सेलचं स्ट्रक्चर आपण ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे, पाहिलेलं आहे. तर आपण आउटरमोस्ट जी कवरिंग पाहिलेली आहे. सो इन केस ऑफ बॅक्टेरिया, सो इट इज कॅप्सूल और इट इज मोर कॉमनली नोन एज ग्लायकोकॅलिक्स. ठीक आहे. आता जर ते लूजली बाउंड असेल तर आपण त्याला काय म्हटलं होतं, स्लाइम लेअर म्हटलं होतं. सो वेन इट इज असोसिएटेड लूजली बाउंड, सो देन इट इज कॉल्ड ॲज स्लाइम लेअर. जेव्हा टाईटली बाउंड असेल, सो देन इट इज कॉल्ड ॲज कॅप्सूल. ठीक आहे. तर ह्या दोन्ही टर्मिनॉलॉजीज आपण इथं पाहिलेल्या आहेत. ग्लायकोकॅलिक्स म्हटलं होतं आउटर मोस्ट कवरिंगला. सो याचे वेगवेगळे फंक्शन्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. सो बेनीथ दी कॅप्सूल, बेनीथ म्हणजे त्याच्या खालच्या साईडला. सो बेनीथ दी कॅप्सूल, सो देर इज सेल वॉल. जशी घराची वॉल असते तशी बॅक्टेरियल सेलला वॉलची गरज असते. सो बेनीथ दी कॅप्सूल देर इज अ सेल वॉल. तर वॉलचं जसं फंक्शन आहे ते काय करते, घराला प्रोटेक्ट करण्याचं काम करते. म्हणजे वॉलमुळेच काय असते, घर असते. सो इट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल स्ट्रेंथ. तर त्या बॅक्टेरियाला मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम करते. तर कुठल्या कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. सो सेल वॉल इज प्रेझेंट इन प्लांट सेल. So cell wall is present in fungal cell. So cell wall is present in algal cell आणि बॅक्टेरियल सेल. तर या सर्वांमध्ये काय प्रेझेंट असते, सेल वॉल कंपोनंट प्रेझेंट असते. फक्त त्याची कंपोजिशन जी आहे सो समवॉट डिफरंट आहे. सो बॅक्टेरियल सेल वॉल जी आहे, सो इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन. ठीक आहे. आता नावामध्ये ज्याच्या काहीतरी आपल्याला सजेस्ट करण्यासारखं दिसत आहे. सो पेप्टिडो इंडिकेट्स पेप्टाइड कंपोनंट आणि ग्लायकन जो आहे, सो इट इंडिकेट्स कार्बोहायड्रेट और पॉलिसॅकराइड और ऑलिगोसॅकराइड कंपोनंट. कुठला तरी कंपोनंट इथं प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर त्याचं नाव आपण काय म्हणतो, ग्लायकन. पेप्टिडो म्हणजे सो इट इज रिलेटेड विथ पेप्टाइड. पेप्टाइड कशाला म्हणतो आपण, सो इट इज अ शॉर्ट चेन ऑफ अमिनो ॲसिड्स. ठीक आहे. अमिनो ॲसिड्सची जी शॉर्ट चेन आहे त्याला काय म्हणतो आपण, पेप्टाइड. ठीक आहे. तर इथं पेप्टिडोग्लायकन हा कंपोनंट प्रेझेंट आहे बॅक्टेरियल सेल वॉलमध्ये. सो इट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल स्ट्रेंथ. मेकॅनिकल म्हणजे आता एखाद्या सोल्युशनमध्ये सेल जर प्रेझेंट असेल, कारण बॅक्टेरियल सेलला काही कॉन्स्टंट इन्व्हायरमेंट तिथं मिळत नाही. जर एखाद्या फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये सेलला आपण सस्पेंड केलं, सो द रिझल्ट ऑफ दिस विल बी द इनवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर. ठीक आहे. तर वॉटरची जी मुवमेंट आहे ती सेलच्या कुठं होईल, आतमधल्या साईड होईल. ठीक आहे. सो दॅट विल लीड्स टू श्रिंकिंग ऑफ सेल. तर त्यामुळे सेल काय होतील, श्रिंक होतील आणि श्रिंक झाल्यानंतर अल्टिमेटली काय होईल, बस्ट होतील. जसं की आता याचं अजून एक सोपं एक्झाम्पल देऊया आपण. जसं टायर असते आपल्या गाडीला, कुठलीही गाडी जरी म्हटलं आपण, तर ट्यूबला काय करतो आपण, ट्यूबच्या बाहेर असं टायर लावण्याचं काम करतो. तर सेल वॉल काय करत आहे, सेम. सो बेनीथ दी सेल वॉल देर इज अ सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. अशी थीन सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन आतमध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे. सेल वॉलच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन कंपोनंट हा इथं प्रेझेंट असतो. आणि हा काय कशाचं काम करतो, जसं ट्यूब असतो गाडीचा, तर ट्यूबमध्ये काय करतो आपण, हवा भरतो, पण बाहेरून त्याला प्रोटेक्शनची गरज असते. जर ट्यूबमध्ये आपण हवा भरली आणि गाडी तशीच चालवली विदाऊट टायर, तर त्यामुळे काय होईल, पंक्चर होण्याचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज झालेले असतात. सो इट प्रोव्हाइड्स दी मेकॅनिकल स्ट्रेंथ टू
दॅट ट्यूब, तर त्या ट्यूबला मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहे. तर इथं सिमिलर मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आपण पाण्याची मुवमेंट सेलच्या आतमध्ये जर झाली, सो दॅट विल लीड्स टू बस्टिंग ऑफ सेल इफ सेल वॉल इज अबसेंट. आता असेही काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांच्यामध्ये सेल वॉल अबसेंट आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल इज मायकोप्लाझ्मा. ठीक आहे, तर मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल काय असते, अबसेंट असते. सो सेल वॉल इज अबसेंट. सो सेल वॉल इज अबसेंट इन मायकोप्लाझ्मा. सो देज आर दी प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आहेत. म्हणजे आता एक फंक्शन तर आपल्याला समजलं इथं की सेलचं फंक्शन काय आहे की प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ अगेन्स्ट दी ऑस्मोटिक प्रेशर. एखादा ऑस्मोटिक प्रेशर वगैरे जर जनरेट झालेलं असेल तर. सो इट प्रोव्हाइड दी शेप पण प्रोव्हाइड करण्याचं काम करते. सो इट प्रोव्हाइड शेप. प्रॉपर शेप असणं गरजेचं आहे. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे इम्पॉर्टन्स ॲज वेल ॲज सिग्निफिकन्स ऑफ साईज अँड शेप इन मायक्रो ऑर्गॅनिझम. सो इट प्रोव्हाइड्स प्रॉपर शेप टू दॅट पर्टिक्युलर सेल. जर आता सेलला प्रॉपर शेपच जर नसेल तर सेल कुठलाही शेप ऑक्युपाय करण्याचं काम करेल. आता शेप जर प्रॉपर नसेल तर फंक्शनिंग प्रॉपर होणार नाही सेलच्या आतमध्ये. म्हणजे आता हे बघा, इथं विशिष्ट शेप आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणून विशिष्ट ठिकाणी पर्टिक्युलर कंपोनंट सेलमध्ये पसरलेले आहेत आणि त्यांचं ते फंक्शनिंग करत आहे. जर सेलचा शेप जर डिस्टर्ब झालेला असेल तर काय होईल, रिॲक्शन्स प्रॉपरली होणार नाहीत आणि सेलचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते डिस्टर्ब होऊन जाईल आणि अल्टिमेटली सेलची डेथ होऊन जाईल. सो इट प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ ॲज वेल ॲज शेप टू दी बॅक्टेरियल सेल. तर हे महत्त्वाचे इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत बॅक्टेरियल सेलचे. तर आता याच्या कंपोजिशनवर आपण येऊया. सो जर सांगायचं झालं तर इनिशियल स्टेजला सो कॅप्सूल इज दी आउटर मोस्ट कवरिंग इन सम बॅक्टेरिया अँड बेनिथ दी कॅप्सूल देअर इज अ सेल वॉल. आता हे एक टिपिकल स्ट्रक्चर झालेलं आहे. तर सेल वॉलच्या बेसिसवरच आपण ऑर्गॅनिझमला दोन ग्रुपमध्ये कॅटेगराईज करत आहे. सो टू ग्रुप्स आर देअर. सो वन ग्रुप इज नोन ॲज ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया and another group is known as ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता या ग्राम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय आहे तर हे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये पाहणारच आहे. फक्त आता एवढं समजून चला की एखाद्या स्टेनिंग प्रोसिजरला रिस्पॉन्ड करण्याच्या बेसिसवर सो दे आर कॅटेगराइज इंटू टू ग्रुप्स, ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह. म्हणजे स्टेनिंग करतो म्हणजे काय करतो आपण, कलर अप्लाय करतो. ठीक आहे, बायोलॉजिकल जे कलर्स असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, स्टेन्स म्हणतो. So when we apply gram staining procedure, so two groups of bacteria can be distinguished. तर दोन ग्रुप ऑफ बॅक्टेरिया आपल्याला डिस्टिंग्विश करता येतात, कॅटेगराईज करता येतात. तर ते दोन ग्रुप म्हणजे कुठले, एक आहे ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे जो काय करतो, पहिला जो कलर घेत आहेत आपण काय करत आहे, दोन टाईपचे स्टेन्स इथे यूज करत आहे, दोन टाईपचे डाईज इथे यूज करत आहे. जो बॅक्टेरिया प्रायमरी स्टेन ॲक्वायर करतो, प्रायमरी म्हणजे की जो इनिशियल स्टेजला आपण अप्लाय केलेला आहे, सो देन दॅट बॅक्टेरिया इज नोन ॲज ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि जो बॅक्टेरिया सेकंडरी स्टेन, सेकंडरी म्हणजे की जो दुसरा स्टेन आपण अप्लाय करतो, देन इट इज नोन ॲज ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर आता हे कॅटेगरायझेशन जे आहे कलरच्या बेसिसवर केलेलं आहे. बट व्हेन वी गो फॉर डिटेल केमिकल कंपोजिशन ॲनालिसिस ऑफ दॅट मायक्रोबियल सेल, तर आपल्या असं लक्षात आलं की त्यांची केमिकल कंपोजिशन व्हॅरी असल्यामुळे सो दे शोड डिफरंट ग्राम कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे ते प्रायमरी कलर का घेतो, सेकंडरी कलर का घेतो, तर याची रिझन काय आहे. सो दिस इज द रिझन इज द प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक केमिकल कंपोजिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरिया. तर ग्राम स्टेनिंगच्या बेसिसवर आपण म्हणजे सेल वॉलच्या बेसिसवर बॅक्टेरियाला काय केलेलं आहे, दोन ग्रुपमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. सो वन बॅक्टेरिया इज नोन ॲज, सो दिस इज ग्राम. आपण ग्राम जो आहे शॉर्ट फॉर्म GM लिहूया, ग्राम स्टेनिंग प्रोसिजर. सो दॅट ग्राम स्टेनिंग प्रोसिजर विल कॅटेगराइज बॅक्टेरिया इंटू ग्राम
पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह. आता हे ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह म्हणजे काय, तर सेल वॉलमध्ये काय डिफरन्सेस आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत. आता कॅप्सूलला थोडंसं आपण बाजूला काढूया. ठीक आहे, आता इथं आपण कॅप्सूल शो करणार नाही आहे. सो इफ वी हॅव बॅक्टेरियल सेल, आणि आता आपण काय करूया, व्हर्टिकल लाईननी ही बॅक्टेरियल सेलची जी वॉल आहे ते दाखवूया. आता आपण काय म्हटलं होतं, सो इनर साईडला काय प्रेझेंट असायला पाहिजे, सो देर इज अ सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. ठीक आहे, या साईडला पण आपण काढून घेऊया. सो सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन बोथ बॅक्टेरिया, ग्राम पॉझिटिव्ह असो की ग्राम निगेटिव्ह असो. सो सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन जी आहे आपण CM या वर्डनी दाखवूया. सो आफ्टर दॅट देर इज अ पेप्टिडोग्लायकन. पेप्टिडोग्लायकन म्हणजेच सेल वॉलचा कंपोनंट आहे. त्याची डिटेल कंपोजिशन आपण पाहणार आहेत. फक्त आता एक समजून चला की पोझिशन आपल्याला सेल वॉलची बघायची आहे. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे सेलचं जे स्ट्रक्चर आहे, आणि त्याचे डिटेल्स आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. सो देर इज अ कवरिंग दॅट इज कॉल्ड ॲज पेप्टिडोग्लायकन. ठीक आहे, पेप्टिडोग्लायकन कंपोनंट आहे इथं. पेप्टिडोग्लायकन. सो इट इज अ सेल वॉल. सेल वॉल कशापासून बनलेली आहे, पेप्टिडोग्लायकनपासून बनलेली आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया. आणि ही जी स्पेस प्रेझेंट आहे, सो दिस स्पेस इज नोन ॲज पेरीप्लाझ्मिक स्पेस. या स्पेसला काय म्हणत आहे आपण, पेरीप्लाझ्मिक स्पेस. सो सिमिलरली देर इज अ पेप्टिडोग्लायकन, बट हियर द पेप्टिडोग्लायकन इज व्हेरी थिन. ठीक आहे, थिन आहे पेप्टिडोग्लायकन जी आहे. Peptidoglycan, that is cell wall. So here in case of gram negative bacteria it is a thin. So in addition to this cytoplasmic membrane, gram negative bacteria also has an additional membrane. So that membrane is called as outer मेम्ब्रेन. ठीक आहे, म्हणजे आउटर मेम्ब्रेन ही कोणामध्ये प्रेझेंट आहे, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये. इथं आउटर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे का, नाही आहे. सो इन बिटवीन दीज मेम्ब्रेन देर इज अ लार्ज पेरीप्लाझ्मिक स्पेस. इथं कुठली स्पेस प्रेझेंट आहे, पेरीप्लाझ्मिक स्पेस इथं प्रेझेंट आहे. म्हणजे इथली जी पेरीप्लाझ्मिक स्पेस आहे इन केस ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया इट इज व्हेरी स्मॉल. हावेवर पेरीप्लाझ्मिक स्पेस इन केस ऑफ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया इज व्हेरी लार्ज. तर हा बेसिक जो आहे डिफरन्स कशामध्ये प्रेझेंट आहे, ग्राम पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज इन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियल सेल वॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सेलचं जर स्ट्रक्चर पाहायचं असलं, आता ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचं आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचं केमिकल कंपोजिशन जर बघायची असेल तर ते आपण डिटेल पाहणारच आहे. पण कवरिंग जर काढत एक लेअर जेव्हा आपण काढत जातो बॅक्टेरियल सेलची, तर आपल्या असं लक्षात येते की आउटर मोस्ट कवरिंग जे आहे इन केस ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया इट इज थिक. ठीक आहे, आणि ते कुठलं आहे, सो इट इज अ पेप्टिडोग्लायकन. सो इन केस ऑफ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया इट हॅज आउटर मेम्ब्रेन. ठीक आहे, आउटर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, जशी की सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन आहे. म्हणजे इथं किती मेम्ब्रेन प्रेझेंट आहेत, 2 मेम्ब्रेन प्रेझेंट आहेत.
आणि या दोन मेम्ब्रेनच्या मध्ये कुठली स्पेस आहे, पेरिप्लाझ्मिक स्पेस आहे आणि त्या पेरिप्लाझ्मिक स्पेसच्या मध्ये काय प्रेझेंट आहे, पेप्टिडोग्लायकन प्रेझेंट आहे. तर हा बेसिक जो स्ट्रक्चरल डिफरन्स आहे कशामध्ये प्रेझेंट आहे, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट आहे. आणि हे याच्या बेसिसवरच मग आपण काय करतो, यांचं कॅटेगरायझेशन करतो, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर बाकीचे जे डिटेल्स आहेत आपण ते नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया.